कसं नियोजन असेल? ही वस्तुस्थिती आहे. ही फार मोठी जबाबदारी मला शिंदे साहेबांनी आणि प्रामुख्याने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी दिलेली आहे आणि ही जबाबदारी यशस्वीपणे कशी पाडायचं त्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी काय कुठलाही देवदूत नाही आहे की आल्या आल्या पहिल्याच दिवशी किंवा पहिल्या 2-4 महिन्यामध्येच मी ह्याच्यामध्ये सुधारणा आणेल. मला कालावधीसुद्धा आहे. त्यामुळे तसा काही जास्तीत जास्त वेळ देऊन सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण यात मार्ग काढून लवकरात लवकर सुधारणा कशी आणता येईल यासाठी प्रयत्न करू. ह्याच म्हणजे सगळ्या अशा अनेक तक्रारी, असंख्य तक्रारी आम्ही आज पहिल्यांदा आलो. कुणाला माहिती नव्हतं आणि माहिती नसताना सुद्धा असंख्य तक्रारी प्रवाशांच्या, कर्मचाऱ्यांच्या ह्या ठिकाणी मला आलेल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे लक्ष देणं एकाच दिवसात शक्य होणार नाही. परंतु तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे की बसेसची अवस्था जर वाईट असेल तर बस चालक तरी विचारा काय करणार. त्यामुळे बसेसमध्ये सुधारणा करून योग्य प्रकारे बस चालकांना प्रशिक्षण देऊनच त्यांच्याकडनं गाड्या नियमितपणे योग्य प्रकारे चालवल्या पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि त्याची दखल मी घेईल आणि लवकरात लवकर कशी सुव्यवस्था ही परिवहन सेवा आणता येईल यासाठी प्रयत्न करेल.